नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. तिथे बाळजाबाई सगळ्यांसमोर सुनेचं कौतुक करते आणि आज सुनेला तिने भलताच मोठा असा मान देऊन टाकलाय. आपल्या गावदेवीच्या मंदिरात तिने आता धनतेरसला पूजेला जायचं, तेही भल्या पहाटे. व्रत आहे कठीण, ते व्रत निभवण्यासाठी तिला सांगितलेलं असतं. आणि आढळराव पाटील म्हणतात की ह्या व्रताला ज्या ज्या घरातल्या सुनांनी पूर्ण केलं आहे त्या सुनांचा संसार खूप छान झालेला आहे. आणि पोरी, मलाही वाटतं तूही हा व्रताचा जो उपाय काढला आहे तो तू पूर्ण करावा आणि व्रत पूर्ण करून तूही चांगला संसार करावा. इथे भक्ती म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, मी तिला उद्या सकाळी ते व्रत करून घ्यायला मदत करेल, म्हणजे अजिबात ती ह्या व्रतांपासून दुर्लक्षित होणार नाही आणि हे व्रत पूर्ण केल्याने तिच्या संसाराला अखंड सौभाग्यही लाभेल. आता सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. आढळराव पाटील मात्र बायकोला विचारतात की तुम्ही जे काही प्लॅन करत आहात ते सगळं मला कळतंय हां. इकडे रूममध्ये जाऊन इथे कृष्णा दुष्यंतशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आणि झालं काय तर त्याला फोन येतो, मग तो फोनवर बोलतो, थोडा वेळ ती थांबते. इथे आढळराव पाटील थेटच प्रश्न विचारतात की तुम्हाला मी खूप चांगलं ओळखतो आणि तुमच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे मलाही समजत आहे. आणि आज तुम्ही ह्या अशिक्षित मुलीला आणि गावढा मुलीला इतका मोठा मान दिला, याचा अर्थ काय समजायचा? मग ती म्हणते, तुम्ही बरोबर समजलात, मी तुमची ही लाडकी सून आहे ना, हिला लवकरात लवकर घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रयत्नात मला तुम्ही आता काहीही करू शकणार नाही, ह्या गोष्टीची गॅरंटी आहे. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं की आढळराव पाटील म्हणतात की मी तुम्हाला चांगलं ओळखतो. आजकाल तर तुम्हाला शिंक किंवा खोकला जरी आला तरी तुमचा काय प्लॅन आहे ते मला कळायला लागले आणि आता तुम्ही नक्कीच तिच्यावर काहीतरी संकट आणण्यासाठी प्रयत्न करणार हे मला माहिती आहे. तर ते तिला प्रोटेक्ट करण्यासाठी उभे राहणार. इथे कृष्णाला तिच्या आईचा फोन येतो आणि आई तिला सांगू लागते की बाळा तू बरी आहेस ना. आणि एवढ्या प्रेमाने आपली आई पहिल्यांदा आपल्याशी बोलते याच्यावर तर कृष्णाला विश्वासच बसेना. तर ती म्हणते, आई तू मला फोन केलास? आणि इकडे हा मूर्ख जयवंत इथे शूटिंग काढत असतो त्याच्या आवडीच्या व्यक्तीची, म्हणजे आपल्या कृष्णाची. आणि खालून वरून असा कॅमेरा फिरवून तिची शूटिंग काढत असतो. इकडे कृष्णाला इथे तिची आई सांगू लागते की गौतम आपली पूजाला काही पैशांची मदत हवी आहे. आता 1,00,000 रुपयांची मदत हवी आहे असं म्हटल्यानंतर कृष्णाला तर डायरेक्ट घामच आला आणि ती जोरात म्हणते, 1,00,000 रुपये कुठून आणू आई, मी एवढे पैसे माझ्याकडनं होणार नाही एवढे पैसे. तर तिथे तिची आई रडू लागते की मी तिला सांगितलं की तू मदत करशील, तू काहीतरी करशील आणि इथे आता तूच नाही म्हणते, माझ्या पूजेचं काय होईल, म्हणून ती जोरजोरात हंबरडा काढून रडू लागते. पण आता इथे शाश्वती तरी कशी द्यावा की 1,00,000 रुपये मी आणू शकते, तिच्याकडे आत्ता सध्या तरी एवढे पैशांची सोयच नाही. ती स्पष्ट तिच्या आईला नकार देते आणि आई रडू लागते. तेव्हा तिच्या आईला ती सांगते, आई तू काळजी करू नको, मी काहीतरी करेल. मग ती म्हणते, मला माहिती आहे माझ्या कृष्णाला नक्की पैशांसाठी काहीतरी जुगाड लावेल आणि माझ्या पूजाला पैसे मिळवूनच देईल, असं बोलून ती फोन ठेवते. आता इथे घबाडच हाती लागलं आहे असं म्हणत जयवंतनी जो व्हिडिओ काढला आहे त्याच्यामध्ये 1,00,000चा उल्लेख झाला आहे. आता ही 1,00,000 रुपये कोणाकडनं घेणार हेही पुढे आपल्याला ट्विस्ट मोठा असा पाहायला मिळणार. इथे कृष्णा टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेला तिथे दुष्यंत हे आलेला असतो आणि तिला टेन्शनमध्ये पाहतो. तिला आता म्हणाल तर कसे की तू खाली उतर आणि माझ्या कॉटवरनं तुझ्या जागेवर झोप. त्याने काय केलं, तिच्या हातात चटई उशी आणून दिली आणि तिला ती देऊ करत असतो. आता इथे कृष्णा विचार करते की माझ्या मनातली गोष्ट मी दुष्यंतला सांगू का, काही आपल्याला मदत तो करू शकेल का. पण त्याच्या अगोदरच इतका खडूससारखा दुष्यंत बोलू लागतो. त्याचं ते खडूस बोलणं ऐकून इथे कृष्णाला वाईट वाटतं आणि म्हणते की हा आपल्याशी कधी नीट बोलत नाही तर तो आपल्याला मदत तरी काय करणार. नेमकं त्याच्या पायाला लागतं. मग त्याला विचारण्यासाठी कृष्णा पुढे सरसावते, पण त्या सगळ्या गोष्टीला तो म्हणतो की मला तुझी मदत नको आहे, मला काहीही लागलेलं नाही असं म्हणत झोपतो. पण खरं तर पायाला लागलं आहे, सांगणार तरी कुणाला. कृष्णाच्या डोक्यात इथे पूजाला 1,00,000 रुपये कशासाठी लागत असतील, असं काय घडलं आहे की तिला एवढ्या मोठ्या पैशांची गरज लागते, हेच विचार घोंगावत असतात. आणि यांच्याशी बोलावा का म्हणून ती विचार करत असते, पण म्हणते आत्ताच लग्न झालं आहे आणि पैसे मागणं बरोबर नाही. मग ती हा विचार आत्ता तरी सोडूया असं म्हणत झोपी जाते. आणि इकडे मात्र जयवंत
इथे भक्तीच्या खोलीत घुसलेला असतो आणि त्याचा जो प्लॅन असतो तो जरा भयंकरच आहे. आणि तो खोलीमध्ये घुसून खिशातनं रुमाल काढतो. त्याला ते गोष्ट आठवते. तिथे बाळजाबाईंनी सांगितलं होतं, जर भक्ती इथे कृष्णासोबत सकाळी पहाटे गेली आणि आपला जो प्लॅन आहे भक्तीमुळे तो प्लॅन फ्लॉप होईल. कारण तिकडे गेल्यानंतर कृष्णावरती मोठा हल्ला होणार आहे आणि त्यात ती जखमी होण्याची पण शक्यता आहे. इथे मात्र भक्तीने मदत करू नये म्हणून एक युक्ती काढली आहे बाळजाबाईंनी. त्यांनी बेशुद्ध करण्याच्या औषधाची बाटली आणली आहे आणि ती बाटली जयवंतरावांना हातामध्ये देत त्या सांगू लागतात की तू रात्री तिच्या खोलीत जायचं आणि ह्या बाटलीतला जो डोसा आहे तिच्या नाकाला होंगवायचा, रुमाल लावायचं आणि त्यानंतर ती बेशुद्ध होणार. असंच त्या ठरल्याप्रमाणे इथे जयवंत रुमाल काढतो, रुमालावरती औषध लावतो आणि ते भक्तीच्या तोंडावरती तिच्या नकळत पण ठेवतो. आता इथे गाढ झोपी गेलेली असते भक्ती आणि त्याच वेळेला काम पुरे केलं की नाही हे चेक करण्यासाठी जयवंतचे वडीलही आले असतात. चला, ठरल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित चालले, आता टेन्शन नाही. भक्ती आता काही पहाटे उठणार नाही, भरपूर वेळ लागेल तिला उठायला, तोपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे. पुढची प्लॅनिंग व्यवस्थित केली आहे ना असं विचारत जयवंत म्हणतो, हो सगळी तयारी झाली आहे. इथे बघता बघता रात्रीची पहाट होते. पहाटेचे 4 वाजतात आणि सगळेजण झोपलेले असतात. कृष्णा मात्र पटकन उठते. आता उशीर होतोय म्हणून ती घाईघाई बाथरूममध्ये जायचं ठरवते. पण रात्रीचा अंधारात लवकर उठल्यामुळे दुष्यंतची झोप नको मोडायला म्हणून अंधारातच ती तिची बॅगेतनं कपडे काढते आणि ते कपडे घेऊन बाथरूममध्ये जाते. बाथरूममध्ये गेल्यानंतर जोरजोरात इथे घाबरून तिने हाका मारलेल्या असतात दुष्यंतला. दुष्यंत गाढ झोपेत असतो. आता का हाका मारती म्हणून तो पाहायला आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर ती खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते, हे बघा ना, वरतून पाऊस पडतोय, पाणी पडते, मला फार भीती वाटते, काय झाले, तुम्ही हे बंद करा. इथे दुष्यंत सांगतो, अगं ह्या नॉब चालू आहे ज्यामुळे इथे पाणी वरतून येते, तर तो बंद करायचा. तर तो बंद कसं करायचा हे कृष्णाला ठाऊकच नाही. तर ती घाबरलेली असते. ती ना त्याला सांगत असते की तुम्हीच बंद करा, माझ्याकडनं होणारच नाही, मला खूप भीती वाटते असं म्हणत ती घाबरलेली असते. आणि हा दुष्यंत तिला मदत करण्यासाठी मग नॉब बंद करावा म्हणून थोडासा पुढे जातो तर त्याचा पाय त्या पाण्यावरून घसरतो आणि तो जाऊन आदळतो ते कृष्णाच्या अंगावरती. बघता बघता दोघेजणांची टक्कर होते. एकमेकांच्या समोर ते उभे असतात आणि एकमेकांकडे एकटक ते पाहत उभे असतात. कृष्णाकडे नकळतपणे दुष्यंत इतका टक लावून पाहत असतो. नकळतपणे तिच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती वेगळीच झालेली असते. पण स्वतःला तो सावरतो आणि पटकन बाहेर जातो. आणि त्याच वेळेला इथे मैनावती आलेली असते कृष्णाला झोपेतनं उठवायला. पण ती अगोदरच उठलेली असते, आंघोळीला गेलेली असते. पण ती पाहते त्यावेळेला दुष्यंत आणि ती दोघंही त्या बाथरूममधनं आंघोळ करून बाहेर येताना दिसतात. आता हीच गोष्ट मैनावती ही बाळजाबाईला जाऊन सांगते की मी जे दृश्य पाहिलं ते असं होतं. आता ह्या दोघांमधली जवळीकता वाढत चालली, याला आपण काय करायला हवं. बाळजाबाई आता इथे आणखी जास्त चवतळून उठलेली आहे आणि ती आता आणखी भयंकर असा कृष्णाच्या विरोधात प्लॅन करत आहे. पण ह्या प्लॅनमध्ये कृष्णा ही दुष्यंतमुळे वाचणार का? आणि हे सगळं काही पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. आपल्या कृष्णाला साडी नेसता येत नाही, भक्ती नाही म्हणून तिची झालेली आबळ. त्यावेळेला तिला मदत करण्यासाठी दुष्यंत पुढे येतो आणि तिला साडीच्या मिऱ्या घालण्यासाठी मदत करू लागतो. यामुळे तर आणखीच जास्त रिस्पेक्ट इथे कृष्णाला दुष्यंतचं वाटू लागतो. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.